यात्रा सुरू आहे आणि ही यात्रेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवरती संपादन होणार आहे आणि त्यानंतर 17 तारखेला इंडिया अलायन्सच्या माध्यमातून एक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या रॅलीमध्ये मला वाटतं सर्व पक्षाचे सर्व आदरणीय नेतेगण जसे आदरणीय आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी, त्या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब आणि इतरही पक्षाचे सर्व मान्यवर नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आजच्या या बैठकीच्या माध्यमातून आम्ही इंडिया अलायन्सचे जितके पण घटक पक्ष आहेत त्यांच्यावर आमची काल सुद्धा बैठक झाली। आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची आमची काल बैठक झाली। आज आमची आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबत बैठक होणार आहे। त्याच्यानंतर आम्ही प्रयत्न हा करतोय की जी पहिली रॅली होणार आहे जी महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्सच्या माध्यमातून, मागच्या काळामध्ये रॅली झाली आपल्याला माहिती आहे, शेगावमध्ये एक ऐतिहासिक रॅली त्या ठिकाणी झाली होती। प्रयत्न आमचा यावेळेला राहणार आहे की रॅली होणार आहे जी शिवाजी पार्कला होणार आहे, ही रॅली सुद्धा ऐतिहासिक व्हायला पाहिजे। यासाठी आम्ही सगळेजण आज आपल्या समोर आलेलो आहोत आणि एक मुखाने आम्ही एक दिलाने येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये असेल आणि महाराष्ट्रामध्ये असेल इंडिया अलायन्सच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या सीटा कशा निवडून आणता येतील यासाठी आम्ही एकत्रपणे प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आज मी मुंबई काँग्रेसमध्ये विरोधी पक्ष नेते आमचे आदरणीय विजय वडेट्टीवारजी, आदरणीय सुभाष देसाई साहेब, आदरणीय अरविंद सावंत साहेब, माझी भगिनी राखी जाधवजी, आदरणीय रणजीतजी, आदरणीय विवेकजी, आदरणीय वंजारीजी आणि इतर आमच्या सगळ्या पक्षाचे काळजी उपस्थित होते, DMK, शेकाप आणि इतर पक्ष आमचे, या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आदरणीय विजय वडेट्टीवार साहेबांना सांगते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। मणिपूरवरून निघालेल्या यात्रेचा समारोप हा 16 तारखेला चैत्यभूमीवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून समारोप होणार आहे। 17 तारखेला 5 वाजता शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची रॅली, महाराष्ट्रातील पहिली रॅली ही इंडिया आघाडीची, त्यामध्ये आमचे सर्व मित्रपक्ष आणि नेते त्या रॅलीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत, उपस्थित राहणार आहेत। देशभरामधून अनेक राज्याचे मुख्यमंत्री, अनेक राज्यांचे घटक पक्ष इंडियाचे हे सुद्धा त्या रॅलीमध्ये सहभागी होतील। जवळपास 110 जिल्हे आपला फिरून महाराष्ट्रामध्ये 6700 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा येते आणि अशा स्थितीमध्ये या यात्रेला जो प्रतिसाद मिळाला आपण सगळ्यांनी पाहिला, बिहारमध्ये असेल किंवा इतर राज्यामध्ये जो प्रतिसाद मिळतोय ती ताकद निश्चितच आत्ताच्या तानाशाही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी फार मोलाचा वाटा ही यात्रा उचलणार आहे। त्याचा मोठा हिस्सा नक्कीच या यात्रेच्या माध्यमातून आत्ताच्या हुकुमशाही प्रवृत्तीला सत्तेतून घालवण्यासाठी ठरेल। मुळात आपण सगळ्यांना माहीत आहे की 15 राज्य आणि 100 जिल्हे, 15 राज्याचा प्रवास आणि 100 जिल्ह्यातून यात्रा ही प्रवास करत असताना सातत्यानं राहुलजींनी या देशातील माणसाशी जोडण्याचं काम केलं। धर्माधर्मामधील दरी जी निर्माण करण्याचं पाप जे काही करता ती मिटवण्याचं काम राहुलजींनी या प्रवासादरम्यान, यात्रेदरम्यान केलेलं आहे आणि आजच ती यात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करून त्याचं स्वागत आमच्या महाराष्ट्रातील जनतेने भव्य असं स्वागत नंदुरबारला इथे करायचं ठरवलं आहे। मुळात आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्व मित्रपक्ष, माननीय सुभाष देसाई साहेब आमच्या वर्षात, आमचे अरविंदजी, खासदार साहेब आहेत, रणजी साहेब, सगळे मिळून मुद्दाम आपल्या पुढे आलो की आमची 17 तारखेची ही सभा, शिवाजी पार्कवर होणारी सभा ही ऐतिहासिक सभा होईल आणि मुंबईच्या शिवाजी पार्कवरून नक्कीच या जुलमी आणि खोटारड्या सरकारला चले जाओचा नारा या सभेतून दिला जाईल। हा मला विश्वास आहे की हा नारा निश्चितपणे चले जाओ हे सरकार जे त्या पद्धतीनं देशाला उद्ध्वस्त करत आहे, देश पूर्णतः आज संकटात आहे। अनेक आपण पाहिलं की खऱ्याला खोटं आणि खोट्याला कसं करावं हे आपण जपून शिकलं पाहिजे। खोटं बोला पण रेटून बोला आणि त्याला सत्यतेमध्ये उतरण्याचं जे काही काम चाललं आहे त्यातून देशातील जनतेमध्ये प्रचंड चीड
प्रचंड उद्रेक आणि निवडणुकीची वाट हे सगळी मंडळी घेताना आपल्याला आता जनता याचा निश्चितपणे या सगळ्या परिस्थितीमध्ये बदला घेण्यासाठी आपल्या सगळ्यांना विश्वासाने सांगेल की या निवडणुकीची मतदानाची वाट बघत आहे, त्या दिवसाच्या प्रतीक्षेत आहे की आपण मतदानातून या सरकारला घरी कसं पाठवता येईल ही सगळी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. कारण आज अनेक देशामध्ये जे भीतीचं वातावरण CBI असेल, ED असेल, याचा वापर करून विरोधकांच्या नेत्यावर कारवाई करण्याचे, भीती दाखवायची, नेते पळवायचे, पक्ष फोडायचा आणि पक्ष फोडूनही समाधान होत नाही. आणि महाराष्ट्रात तर दोनही पक्ष फोडून सुद्धा अद्यापही भाजपला म्हणावं तेवढं यश मिळण्याची शक्यता नाही. म्हणून अस्वस्थ आहे, इतकी अस्वस्थता आहे त्यांच्यामध्ये की त्यांना महाराष्ट्राचे उमेदवार सुद्धा घोषित करताना त्यांच्या नक्की नऊ येतोय. सुभाष देसाई साहेब या संदर्भात बोलतील किंवा अन्य नेते बोलतील, पण मी एवढंच सांगेल, तुम्ही कितीही लोकांची घरं फोडला तरी तुमचं घर मात्र आता रिकामच राहील, एवढं या ठिकाणी या निमित्तानं या सरकारला आमचा इशारा आहे. परंतु या पलीकडे जाऊन जी यात्रा महाराष्ट्रातून प्रवेश करून 16 तारखेला 15 तारखेला संध्याकाळी मुंबईमध्ये महानगरामध्ये प्रवेश करत आहे. ठाणा आणि मुंबई काही दोन नाही, ठाण्यापासूनच त्याचा प्रवेश यात्रेचा होतो आहे. तिथून तो रूट जो आहे तो रूट आता आपल्या सगळ्यांना माहीतच होणार आहे, कारण आमचे 12:30 वाजता जयराम रमेश साहेब TC घेणार आहे. पण आम्ही एक आहोत आणि ताकदीनं महाराष्ट्रामधून देशाच्या सत्तेला धक्का देण्याचं काम महाराष्ट्रातून होईल आणि देशाची सत्ता उलथून टाकण्याचं काम सुद्धा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि इंडियाच्या या होणाऱ्या सभेमधून नक्की होईल, हा विश्वास आम्हाला आहे. आणि त्या दृष्टीनेच आम्ही सगळे एकत्र येऊन ही सभेची माहिती 5 वाजता होणाऱ्या 17 तारखेला वर्षाताईंनी सांगितल्याप्रमाणे अनेक आमचे वरिष्ठ नेते, विविध आघाडीचे नेते, विविध आमच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याची तयारी आम्ही आता सुरू केलेली आहे, जय्यत तयारी सुरू आहे. आणि ही एक रॅली अनेकांच्या उरात धडकी भरवणारी रॅली ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. त्यानंतर देसाई साहेब 2 मिनिट. माननीय राहुल गांधी यांची संपूर्ण यात्रा ही मुंबईमध्ये येत आहे आणि त्यानिमित्तानं चैत्यभूमीवर त्याचा समारोप होईल आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे येत्या रविवारी 17 तारखेला शिवतीर्थावर इंडिया आघाडीची एक प्रचंड जाहीर सभा आयोजित केलेली आहे. आणि मला खात्री आहे की ही सभा खूपच विक्रमी होईल, कारण शिवतीर्थावर शिवसेनेची एका पक्षाची सभा इतकी विराट होते की आता तर सर्व आम्ही मित्रपक्ष मिळून या सभेसाठी जमतो. त्यामुळे ही खरोखरच ऐतिहासिक अशी सभा होईल. सर्व मान्यवर नेत्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल आणि येणारं जे एक प्रकारचं निवडणूक युद्ध आहे त्याचं बिगुलच या सभेमध्ये वाजवलं जाईल. आणि त्यामुळं तमाम मुंबईकर या सभेला येण्यासाठी उत्सुक असेल याची मला खात्री वाटते. राहुल गांधी यांची न्याय यात्रा जी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे, त्या यात्रेचं भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र सचिव मंडळाच्या वतीने सदस्य म्हणून मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या मुंबई शहरामध्ये, ऐतिहासिक मुंबई शहरामध्ये ती रॅली येत आहे आणि प्रचंड जाहीर सभा शिवाजी पार्कमध्ये होणार आहे, त्याचंही आम्ही सर्व स्वागत करत आहोत. कारण जरी राहुल गांधींनी यात्रा काढली आहे, परंतु त्याच्यामध्ये जी भावना आहे किंवा ज्याच्यामध्ये ते धोरण आहे ते कॉर्पोरेट सेक्टरच्या विरोधातलं आहे. मनोवादी जी काही संस्कृती आहे त्याच्या विरोधातली जनजागृती करण्यासाठी ती यात्रा आहे. आणि त्याचप्रमाणे जी काही लोकशाहीवर हल्ले होत आहेत, म्हणजे न्यायव्यवस्था असो किंवा पार्लमेंटला बाजूला टाकण्याची ही संबंध त्यांची वृत्ती असो,
त्याच्या विरोधात ही यात्रा आहे आणि त्याची गरज आहे. आणि म्हणून शिवाजी पार्कमध्ये होणारी जी काही रॅली आहे त्याचं उद्दिष्ट हे की ते भाजपचं हे सरकार त्याचा पराभव करणं राहील आणि त्याच्यामध्ये इंडियाचा एक घटक पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी होईल. आणि आपल्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो की ती रॅलीज या ठिकाणी जे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला प्रत्युत्तर देईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी मोदींच्या दहशतवादाचा, हुकुमशाहीचा, फॅसिझमचा पाडाव करेल, निश्चित करेल अशी भावना व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. लाल सलाम, जय हिंद. देशाच्या नकाशावर मुंबई शहराची एक वेगळी ओळख आहे आणि हे असताना भारत जोडो न्याय यात्रेचं आगमन जे आहे मुंबई शहरात होतं हे आमच्यासाठी, मुंबई शहराच्या नागरिकांसाठी विशेष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आम्ही सर्वजण खूप उत्साही आहोत या यात्रेचं स्वागत करण्याच्यासाठी. आणि त्याचबरोबर या शहरामध्ये ज्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट आणि योजनांचं फक्त लॉन्चिंगचं काम सत्ताधारी भाजपच्या वतीने होत आहे आणि लोकांची फसवणूक करण्याचं काम जे हे करत आहेत, तर कुठेतरी या यात्रेच्या माध्यमातून इंडिया अलायन्स आम्ही जे आहोत आम्ही निश्चितपणे या शहरामध्ये भाजपचा खरा चेहरा लोकांपर्यंत नेणार आहोत. आज नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग, महिला हे देखील उत्साही आहे यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी. तर आम्ही सर्वजण 16 तारीख आणि 17 तारीख ह्या दोन्ही दिवसांसाठी या शहरामध्ये राहुलजींचं स्वागत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट धनराज वंजारी, कार्याध्यक्ष मुंबई प्रदेश आम आदमी पार्टी. 16 आणि 17 या दोन्ही मार्च महिन्यातल्या तारखा या ऐतिहासिक असणार आहे. 16 तारखेला सन्माननीय राहुलजींची जी रॅली आहे तिची सांगता आणि त्याच बरोबरीने 17ला प्रचाराचा नारळ असा हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. ज्या ज्या गोष्टी आज घडत आहे, केंद्रातलं सरकार हललेलं आहे. आत्ताच काही तासापूर्वी हरियाणामध्ये झालेली वावटळ सगळ्यांनी बघिताली. मी त्याला हार याना अशी सुरुवात समजतो. बीजेपीला हारण्याची ही सुरुवात आहे. आणि 17 तारखेला जी रॅली शिवाजी पार्कला होणार, ऐतिहासिक रॅली होणार, कारण ही शेवटची संधी भारतीयांना या देशातलं लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आहे. आणि म्हणून चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांचे आशीर्वाद घेऊन या 17 तारखेच्या प्रचाराच्या सभेला आम आदमी पार्टी, माझे सगळे मित्र पक्ष, इंडिया आघाडी, इंडिया अलायन्स अतिशय मोठ्या संख्येने राहतील याची मी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रकाश आंबेडकरांसोबत मोहब्बत दुकान कधी उघडणार? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही सगळे पाहिजे. ज्या देशाला मजबूत असं संविधान ज्या बाबासाहेबांनी दिलं, त्या आंबेडकरांच्या बरोबर मोहब्बतच असणार आहे. तुम्ही कुठून आणला दुकान वगैरे उघडायचं आहे? आम्ही मोहब्बतचं दुकान आमचं जे आहे ते कंटिन्यू आहे. राहिला तुमचं आता की याच्यावर मार्ग कधी निघेल, काय निघेल, 100% निघेल. आता असं आहे की काल आता सीएमच आता म्हणले की मोदींची गाडी सुसाट चालली आहे. आता सुसाट चाललेली गाडी कोणाला तरी ठोकणार, नाहीतर स्वतःही ठोकून घेणार. म्हणजे सुसाट केलेल्या गाडीवर कंट्रोल नसतो ना. आमची गाडी हळूहळू चालली आहे. अगदी वेग मेंटेन करून गाडी राहील, गाडीचे बसले सुरक्षित राहील आणि जाणारे येणारे प्रवासी पण सुरक्षित राहील. या दृष्टीनं आमची गाडी चाललेली आहे. त्यामुळे आंबेडकर, प्रकाश भाऊ आंबेडकर हे सोबत असतात. कोणाला? प्रकाश आंबेडकर साहेबांना अजून आमच्या इंडिया आघाडीकडून
निरोप जाणार आहे. आम्ही महाविकास आघाडी महाराष्ट्रातून तो नाही, ते खरगे साहेबांशी त्यांचं बोलणं सुरू आहे. खरगेने त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्याने म्हटलंय त्यांचं पत्र माहीत झालेलं आहे. ते पत्र त्यांनी लिहिलं आहे की आम्ही काँग्रेस बरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असं त्या पत्राचा एकूण सार आहे. एक एक उद्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बाजूला सरून फक्त काँग्रेस आणि वंचित असा तर त्याचा अर्थ नाही आहे ना? नाही, असं आहे की वेगळा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. जो तो आपापल्या पद्धतीनं त्याचा अर्थ काढतो. त्यांना मूळ प्रश्न असा आहे की आमच्या आज रॅलीच आहे आणि ही रॅली संपली की मग ती चर्चा आमची सुरू होणार आहे. आज इंडिया रॅलीची तयारी आम्ही जोरात करत आहोत. हे सर्व पक्ष एकत्र दिसत आहेत तुम्हाला. ही शक्ती जी आहे, ही शक्ती महाराष्ट्रातून त्या सुसाट गाडीला जी चालली आहे ती रोडमधून अरबी समुद्राच्या दिशेनं कशी वळवता येईल, हा आमचा प्रयत्न आहे. परंतु त्यांनी खंत व्यक्त केली आहे. मल्लिकार्जुन खरगे तर तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, खरं तर प्रदेश काँग्रेसवरती त्यांची नाराजी दिसून येते. बाळासाहेब थोरात हे भेटीला येणार होते त्यांच्या, परंतु आले नाही म्हणून त्यांनी ते पत्र लिहिलं. असं आहे की आमची बोलणी सुरू आहे. प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणतायत हे आता मी पूर्ण ऐकलेलं नाही ना, ते पत्रही मी पूर्ण वाचलेलं आहे. त्यामुळं तो माझा अधिकार नाही. हायकमांड आमची त्यांच्याशी बोलेल. आमचे उद्धव ठाकरे साहेब आहेत, शेवटच्या टप्प्यामध्ये बोलतील. आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत, पवार साहेब आहेत, हे त्यावर मार्ग काढतील असं मला वाटतं. त्याने असं म्हटलेलं आहे की बघा, मला विषय आजच्या रॅलीशी संबंधित विचारावा. आता प्रकाश आंबेडकर साहेबांच्यावर झालेले प्रश्न आता आपण मला रॅलीशी संबंधित काय प्रकाश आंबेडकर असं म्हटलेलं आहे की काँग्रेस आणि ठाकरे गटातून 10 जागांचा वाद मिटलेला नाहीये, म्हणून मी संजय राऊत खोटं बोलतोय. आमच्यात वादच नाही. मला वाटतं की थोडी गफलत काही होत असेल संवादातून, ती गफलत जरा पुढे येते. पण आमच्यात कुठलेही वाद नाही. इथे जे सगळे आम्ही दिसतो, ज्यावेळेस आम्ही एकत्र शिवाजी पार्कच्या रॅलीला एकत्र जात आहोत, रॅलीमध्ये राहुलजींच्या, आमचे नेते राहुलजींच्या रॅलीमध्ये हे सर्व नेते सहभागी होणार आहे. जर वाद असता तर इथेच थांबलो असतो, पुढे गेलोच नसतो. त्यामुळे ह्यावर काही चर्चा होणे म्हणजेच मुद्दाम त्या महायुतीचं पाप ढाकण्यासाठी तो विषय डायव्हर्ट करणार. एक महाविकास आघाडीने अद्याप जागांची घोषणा केलेली नाही. असं असं नाही जर ठाकरे गटाकडून सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबईवरती दावा केला तर काँग्रेसमध्ये नाराजी आहे. मला असं वाटतं की आज आम्ही तुम्हा सगळ्यांना इथे आव्हान करायला आलेलो आणि आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या आणि मुंबईच्या जनतेला सुद्धा आव्हान करायचंय की ही जी यात्रा आलेली आहे, भारत जोडो न्याय यात्रा, ही आलेली आहे, ही भारताला जोडण्यासाठी आलेली आहे. आणि जसं सर्वांनी सांगितलं की यावेळेचं जे 2024 इलेक्शन आहे ते आपल्या देशासाठी, देशाच्या लोकशाहीसाठी आणि जन संविधानासाठी खूप महत्वपूर्ण इलेक्शन आहे. अशा वेळेला ही यात्रा ज्यावेळी मुंबईला येणार आहे आणि जसं आम्ही आपल्या सगळ्यांना सांगितलं की 17 तारखेला 5 वाजता शिवाजी पार्कवरती त्या रॅलीचं जे आम्ही आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सामील व्हावं. आणि ही यात्रा मी सर्वांना सांगू इच्छिते की आम्ही सगळे एकत्र तुम्हाला दिसतोय. आमच्या सगळ्यांचा उद्देश एक आहे आणि आमचा उद्देश आहे की देशातली लोकशाही राहिली पाहिजे. आज मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघताय पक्षफोडीचं राजकारण चाललंय, गद्दारी चालली. अशा वेळेला निष्ठावान होऊन आम्ही सगळेजण तुमच्या सगळ्यांसमोर आलेलो आहोत आणि महाराष्ट्राची प्रतिभा, महाराष्ट्राची गरिमा आणि महाराष्ट्राचं वैभव, जी शाहू फुले आंबेडकर छत्रपतीची परंपरा आहे ती टिकली पाहिजे, ही आमची मागणी.